जर तुम्ही 7 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे आईवडील असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी पोटात दुखतं म्हणून शाळेत जायसाठी कंटाळा करत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आई मला वारंवार लघवी लागते आणि टीचर जाऊ देत नाही, अशी जर तुमच्या मुलांची कंप्लेंट असेल, तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, नक्की बघा. जर तुमच्या बाळाला पोटात दुखत आहे, मळमळ होत आहे आणि हा त्रास बऱ्याच दिवसापासून कमी जास्त प्रमाणात चालूच आहे आणि तुम्ही वारंवार याच्यासाठी परेशान होत असाल, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर प्राची प्रशांत चक्करवार, आपली पिडियाट्रिशियन. पुन्हा एक नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी आज तुमच्यासमोर आली आहे. तर आजचा चर्चेचा विषय आहे UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा लघवीमध्ये होणारे इन्फेक्शन. जास्त तर मुलींमध्ये इन्फेक्शन बघितलं जातं आणि हे प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी असल्यामुळे याची फारशी चर्चा केली जात नाही किंवा मुलांनासुद्धा आपल्या आईवडिलांना हे कसं सांगावं हे बरेचदा समजत नाही. थोडे 16 ते 18 वर्ष वयातील मुलं आपला स्वतः काही उपाय करून घेतात आणि लहान मुलांना ॲक्च्युली समजतच नाही की आपल्याला काय त्रास होतो आहे. त्यामुळे बरेचदा या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. कमी प्रमाणात असतं तेव्हा दुर्लक्ष केलं जातं. जेव्हा वारंवार त्रास होतो आणि आपलं डे टू डे लाईफ डिस्टर्ब होतं, तेव्हा मात्र मग आपण याकडे लक्ष देतो आणि तोपर्यंत ती समस्या मोठी झालेली राहते आणि मग आपण डॉक्टरांकडे जातो. बरेचदा ओरल ट्रीटमेंटने असर होत नाही आणि अँटीबायोटिक IV द्यावे लागतात, ॲडमिट करावं लागतं. असा सगळा त्रास आपल्या मुलांना सहन करावा लागतो. जर वेळीच आपण या समस्यांकडे लक्ष दिला आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये पाळल्या, तर ही समस्या आपल्या मुलांना होणारच नाही. तर सगळ्यात पहिले आपण बघू की लहान मुलांना या कुठल्या प्रकारच्या समस्या होत्या की ज्यातून आपण समजू शकतो की आपल्या मुलांना UTI आहे. तर सगळ्यात पहिले त्यांना मळमळ होते, भूक कमी लागते, पोटात दुखायला लागतं, चिडचिड होते, वेट गेन फारसं होत नाही, लघवी करताना त्रास होतो किंवा वारंवार लघवी होते, लघवीची जागा खाजवते किंवा लाल होते. अशा प्रकारचे त्यांना समस्या उद्भवू शकतात किंवा ह्या समस्या ते तुम्हाला सांगणार नाही, इनडायरेक्टली तुम्हाला ते सांगतील की मला तहान लागते, पाणी पिऊ देत नाही, वारंवार बाथरूमला जावं लागतं, पण शाळेत टीचर रागवतात, आई माझं आज पोटात दुखत आहे, असं बरेचदा आपल्याला आपली मुलं सांगू शकतात. जर मोठी मुलं असतील तर ते सांगतील की आई खाज होते, लाल होते जागा आणि मग मी असं काही प्रोडक्ट वापरलेलं आहे. यूट्यूबवर बघून किंवा याच्यावर बघून मुलं बरेचदा या गोष्टी करतात. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी आपल्या निदर्शनात येऊ शकतात. मग आपण करायचं काय? तर सगळ्यात पहिले तर पाण्याचं प्रमाण आपण वाढवलं पाहिजे. आता असं असतं की बरेचदा आपली मुलं एक 6 ते 7 घंटे शाळेमध्ये असतात. मग त्या टाईमला आपण त्यांचं पाण्याचं प्रमाण कसं वाढवायचं? तर बऱ्याच शाळांमध्ये पाणी प्यायला वेगळी सुट्टी असते 2 तासिकेनंतर. जसे 2 लंच ब्रेक असतात किंवा 1 लंच ब्रेक असतो, एक मोठी सुट्टी, एक लहान सुट्टी असते, तसं पाणी प्यायलासुद्धा शाळांनी कंपल्सरी 2 तासिकेनंतर वेळ द्यायला हवा. दुसरं, जर मुलांनी कधीही बाथरूमला जायसाठी परमिशन मागितली तर टीचरनी त्यांना रागवू नये. ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन किंवा ही रिक्वेस्ट तुम्ही पॅरेंट मीटिंगला जेव्हा जाता तेव्हा तुम्ही शाळेकडे किंवा शाळेच्या संस्थेकडे करू शकता. त्यानंतर खाजवणे, लाल होणे, वारंवार लघवीला येणे, पिवळी लघवी येणे, पोटात दुखणे, अशा कुठल्याही समस्या निग्लेक्ट करू नका. त्वरित आपल्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर शाळेतून जेव्हा आपलं बाळ घरी येतं तेव्हा त्याचा डब्बा किंवा त्याचं होमवर्क न बघता सगळ्यात पहिले त्यांनी आपण भरून दिलेली बॉटल रिकामी केली आहे का किंवा किती वेळा रिफिल करून पाणी पिलेलं आहे हे नक्की विचारा आणि त्याला वेळोवेळी त्याचं महत्त्व समजावून सांगा की शाळेत 2दा तरी त्याने बॉटल रिफिल करून पिणे गरजेचं आहे. त्यानंतर त्यांच्या डब्यामध्ये तुम्ही ताक, ज्यूस, फ्रूट असे वॉटर कंटेंट पदार्थ त्यांना देऊ शकता. नुसतंच पाणी पिण्यापेक्षा फ्लेवर्ड पाणी, जसं बीटचं पाणी, गाजरच्या पोळी टाकलेलं पाणी, काकडी टाकलेलं पाणी, असं पाणीसुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. अशा प्रकारचं पाणी जास्त लवकर कंझम होतं आणि पिल्यासुद्धा जातं. असे बरेच उपाय आपण मुलांचं वॉटर इंटेक वाढवण्यासाठी करू शकतो.
शाळा आणि पॅरेंट या दोघांनी मिळून हे काम करायला हवं. तेव्हा पाण्याचं प्रमाण वाढवणे खूप जरुरी आहे. त्यानंतर पर्सनल हायजीन खूप महत्त्वाची आहे. कॉटन अंडरगार्मेंट्स वापरायला हवे. जेव्हा मुलींना पिरियड्स येतात त्यावेळी एक तर 6 ते 7 घंट्यामध्ये आपला पॅड मुलींनी चेंज करायला हवा. जागा स्वच्छ पाण्याने धुवायला हवी. इतर कुठलेही केमिकल किंवा कुठलेही सोल्युशन ती जागा प्रायव्हेट पॅड साफ करण्यासाठी वापरू नये. कधी त्याची ॲलर्जी पण येऊ शकते. जर व्हाईट डिस्चार्ज होत असेल, लघवीला करायला त्रास होत असेल, जळजळ होत असेल तर मुलींनी आपल्या आईला लगेच ही कल्पना द्यायला हवी. आता यावर उपाय काय? आपण प्रोफायलॅक्टिकली कसं वाचायला हवं हे बघितलं, समस्या बघितल्या. उपाय काय? तर उपाय म्हणजे कुठल्याही छोट्या समस्येकडे दुर्लक्ष न करणे आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे. यावर अँटिबायोटिक आहे, प्रॉपर इलाज आहे आणि प्रॉपर काळजी घेतली आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन ही समस्या मोठी न होता घरच्या घरी सॉल्व्ह होऊ शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या तज्ज्ञांना किंवा आमच्या टीमला संपर्क करू शकता. धन्यवाद.